नमस्कार, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर संध्याकाळी चहाच्या वेळी खमंग कुरकुरीत असं काहीतरी खाऊ वाटतं, तर आज मी तुमच्याशी मेथी मटरीची रेसिपी शेअर करणार आहे. तर पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी आपली मटरी झालेली आहे व पाहू शकता अजिबात तेलकट वगैरे नाही. तर लहान मुलेसुद्धा ही मटरी आवडीने खातात. तर रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता माझा मुलगा वीरेन किती आवडीने ही मटरी खात आहे. तर इथे मी 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची पाने घेतली आहेत. ही मी अगोदर बारीक अशी कट करून घेणार आहे. नंतर इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. पाव वाटी रवा घालायचा आहे. नंतर चवीनुसार मीठ घातलं आहे. एक चमचा साखर घातली आहे व जिरे असे थोडेसे जाडसर कुटून घेतलेले आहे. अख्खे जिरे वापरल्यामुळे ते तेलात निघले जातात, त्यामुळे जाडसर बारीक करून घ्यावे. नंतर तेलाचं 3-4 चमचे मोहन घातलं आहे. कडकडीत असं हे मोहन घालायचं आहे. याने आपली मटरी एकदम क्रिस्पी होते. मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. चमच्याच्या सहाय्याने मी मिक्स करून घेत आहे व नंतर हाताने पिठाचा असा मुटका झाला पाहिजे, तेव्हा समजावे की मोहन आपले एकदम बरोबर पडले आहे. पाहू शकता मुटका होत आहे, तर मोहन हे व्यवस्थित पडले आहे. नंतर बारीक चिरलेली मेथी घातली आहे. थोडे थोडे पाणी घालून हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. पीठ पातळ ठेवायचं नाही, एकदम घट्ट मळायचं आहे. घट्ट मळल्यामुळे मटरी आपली एकदम कुरकुरीत होते. तर हे 15-20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे व नंतर आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. तर या वाटीच्या सहाय्याने पाहू शकता फक्त 1 वाटी मला पाणी लागले आहे हे मळून घेण्यासाठी. इतपत ते घट्ट मळले आहे. नंतर 15-20 मिनिटांनी आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. तर चपातीचा गोळा असतो त्याप्रमाणे घ्यायचा आहे. पीठ वगैरे काही लावायची गरज नाही. तेलसुद्धा मी इथे लावलेले नाही. तसंच आपल्याला पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. तर लहान मुलांना चिप्स चॉकलेट देण्याऐवजी तुम्ही ही हेल्दी अशी ही मटरी नक्की बनवून त्यांना देऊ शकता. 1 महिनाभर ही आरामात टिकते व मुलं देखील हे आवडीने खातात. तर पाहू शकता इतपत पातळ चपाती इथं मी लाटून घेतली आहे. नंतर याचे गोल गोल पुऱ्या मी ग्लासच्या सहाय्याने करून घेत आहे. अशा पद्धतीने केल्यावर एकदम भरपूर अशा पुऱ्या होतात. एक लाटत बसण्यापेक्षा ही ट्रिक नक्की वापरा. ताजी मेथी नसेल तर तुम्ही इथे कसुरी मेथी देखील वापरू शकता. तर अशा पद्धतीने मी पुऱ्या त्याच्यातून काढून घेत आहे. प्रवासामध्ये सुद्धा ही पुरी आपण स्नॅक्स म्हणून खायला घेऊ शकतो. नंतर तशीच मी दुसरी देखील चपाती लाटून घेतली आहे व पुऱ्या करून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या एकदाच करून घेत आहे व नंतर एकदम सर्व तळून घेणार आहे.
व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व सोबत जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर इथे मी सर्व पुऱ्या करून घेतल्या. तेल गरम झालं, पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत व गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. कुठेही गॅस अजिबात फुल करायचा नाही, तेव्हाच आपल्या पुऱ्या ह्या कुरकुरीत होणार आहेत. तर मी सर्व पुऱ्या तळून घेत आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे मला कळवा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने पुऱ्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. पाहू शकता लालसर झाले आहेत. तर आता ते मी काढून घेत आहे. ही मठरी एकदम खायला छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर मी दुसरी बॅचसुद्धा तेलात टाकून तळून घेत आहे. तर खमंग कुरकुरी मेथी मटरी तयार आहे. धन्यवाद.